हॅलो नमस्कार। तर आजच्या व्हिडिओमध्ये मॅगी आहे ती मी तर थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। तर तीच इथं मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे। सर्वात आधी तर मी इथं मॅगीचं पॅकेट घेतलेलं आहे छोटंसं। त्यानंतर मी इथं काही भाज्या घेतलेल्या आहे, गाजर, टोमॅटो, वाटाणे आणि कांदा घेतलेला आहे। सर्वात आधी तुम्ही इथं एक दुसरं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही पाणी घ्यायचं आहे। पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकून जी मॅगी आहे ती इथं शिजवून घ्यायचं आहे दुसऱ्या भांड्यामध्ये। आणि दुसऱ्या बाजूला मी इथं कढई घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालून मी इथं मोहरी टाकून घेतलेली आहे। त्यानंतर ह्यामध्ये कांदा आणि जी भाजी आहे ती घालून मी इथं भाज्या आणि कांदा आहे ते तेलामध्ये व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे। आणि इथं मॅगी आहे ती इथं माझ्या मुलग्यासाठी बनवत आहे आणि तो भाज्या वगैरे जास्त खात नाही, त्यामुळे मी मॅगीमध्ये घालून इथं बनवलेलं आहे। मॅगी आहे त्याला इथं फार आवडतं, त्यामुळे मी मॅगीमध्येच थोड्याफार इथं भाज्या घातलेल्या आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी हळद पावडर आणि थोडंसं मीठ घालून इथं शिजवून घ्यायचं आहे। ह्यामध्ये आता थोडंसं तुम्ही पाणी घालायचं आहे आणि एक 10 मिनिट तुम्ही इथं वाफवून घ्यायचं आहे जी भाज्या आहे ती। इथं अशा प्रकारे बनवल्यानंतर मॅगी आहे ती खूपच टेस्टी लागते। आपण नॉर्मली पाणी घालून बनवतो ती देखील छान होते, पण अशा प्रकारे जर बनवला तर एकदम टेस्टी लागते आणि मुलांना देखील ही मॅगी आहे ती आवडते। आता इथं दुसऱ्या बाजूला मॅगी आहे ती शिजलेली आहे। मी खूप जास्त इथं शिजवून घेतलेलं नाही, अशा प्रकारे इथं शिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर इथं भाज्या देखील इथं शिजलेल्या आहेत। आता ह्यामध्ये जो मॅगी बरोबर जो मसाला येतो तो घालून घ्यायचा आहे। त्यानंतर जी शिजलेली मॅगी आहे ती सुद्धा घालून इथं छान असं हलवून घ्यायचं आहे। आणि मॅगी आहे ती इथं मी त्याला सारखं देत नाही, कधी तर त्याला आवडते म्हणून मी इथं कधी कधी बनवत असते। आणि मी अशा प्रकारे बनवून देते कारण की खायला सुद्धा खूपच छान असं टेस्टी लागते। आता मॅगी आहे ती इथं व्यवस्थित मी इथं मिक्स करून घेतलेली आहे। त्यानंतर ह्याच्यावरती मी थोडी कोथिंबीर घातलेली आहे। त्यानंतर ह्यामध्ये मी थोडंसं चीज घातलेलं आहे। चीज तुम्ही नाही वापरला तरी देखील चालतं, ह्याला आवडतं थोडं, त्यामुळे मी इथं चीज थोडं घातलेलं आहे, खूप जास्त नाही, एकदम थोडंसं घातलेलं आहे। आता मी इथं चीज घालून 5 ते 10 मिनिट तसंच ठेवून दिलेलं आहे आणि गार झाल्यानंतर त्याला सुद्धा इथं खायला देणार आहे। आता ही रेसिपी तुम्हाला कसं वाटली, आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।